आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या 11 वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेतलाय। त्यांनी सांगितले की 2014 नंतर भारताने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण यावर आधारित धोरणांद्वारे ऐतिहासिक प्रगती साधली असून देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे। डीबीटी, जीएसटी, कलम 370 हटवणे, जनधन योजना, आयुष्यमान भारत, उज्ज्वला योजना या योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत थेट लाभ पोहोचवल्याचे त्यांनी नमूद केले। ठाकूर यांनी ऑपरेशन सिंदूर, मेक इन इंडिया, संरक्षणातील स्वयंपूर्णता आणि भारताची 4थ्या क्रमांकाची आर्थिक व्यवस्था या गोष्टींना केंद्र सरकारच्या यशाचे महत्त्व टप्पे मानले। राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर सारख्या प्रकल्पामुळे भारतीय अस्मिता अधिक बळकट झाल्याचेही त्यांनी सांगितले। नाना पटोले यांच्या ऑपरेशन सिंदूरवरील विधानाचा निषेध करत हे सैन्य आणि देशाचा अपमान आहे असा तीव्र प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिल्या। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्राने मोदी सरकारने देशात सुशासन आणि विकासाचे नवीन पर्व सुरू केले आहे असे गौरव आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले। 2014 सालापासून या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार म्हणजे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण यांच्या 11 वर्षाचा कारभार असंच याचं वर्णन करता येईल। या देशाला मोदीजींनी विकासाच्या दृष्टिकोनातून एक नवी ओळख मिळवून दिलेली आहे। विकसित भारत, आत्मनिर्भर भारत असं या देशाचं वर्णन करता येईल। अशा पद्धतीने देशाची वाटचाल सुरू आहे आणि या देशाला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी मोदीजी जे प्रयत्न करतायत त्याला सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे या देशाची 140 कोटी जनता ही या विकासाची खऱ्या अर्थानं भागीदार आहे आणि म्हणून मोदीजी म्हणतात सबका साथ, सबका विकास या सूत्रानं हा देश विकासाच्याकडे आगेकूच करतो। सर, काही योजना ज्या आहेत खरं तर या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं वैशिष्ट्य हे आहे की केवळ नियोजन चांगलं असून चालत नाही, त्याला अंमलबजावणीची जोड असावी लागते। केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी वेळेवर होते की नाही हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी प्रगती या यंत्रणेची निर्मिती केली की ज्या माध्यमातून देशातले अनेक महत्वाचे प्रकल्प हे यांचा आढावा हा सातत्यानं त्यांचं कार्यालय घेत राहतं आणि त्याच्यामुळे विविध राज्यांमधले महत्वाचे प्रकल्प एकदा त्या प्रगती पोर्टलवरती आले की ते जोरानं धावणार हा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण होतोय। अनेक योजना ज्या वर्षानुवर्ष रखडल्या त्या योजना आता वेगानं धावायला लागलेल्या आहेत। तरी सुद्धा आपण म्हणताय त्याच्यातले जर काही प्रकल्प असतील तर त्याही योजनांचा पाठपुरावा स्थानिक स्तरावरती आमच्यासारखे लोकप्रतिनिधी घेत राहतात आणि शासन, मग राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, हे त्याचा आढावा घेऊन त्या योजना वेळेवरती कशा पूर्ण होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहतात। खर तर एखादी योजना किंवा एखाद्या कामाचं निविदा जर प्रकाशित झाल्या की त्यानंतर त्या वेळेमध्ये पूर्ण झाल्या पाहिजेत ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे कंत्राटदार अशा बाबतीमध्ये चालढकलपणा करत असतील, कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये ते जर या ठिकाणी पाळत नसतील तर अशावरती कारवाई करणं ही त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि असे अधिकारी जे ही कामं वेळेवरती करत नाहीत त्यांना योग्य त्या पद्धतीने शासन झालं पाहिजे हा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि त्या दृष्टिकोनातून सरकारी त्याला योग्य तो प्रतिसाद देतो। सेवा, सुशासन देण्याचं मोदीजींचं धोरण आपण पाहिलं तर सिडकोची स्थापना ही सुंदर शहर स्थानिकांचे प्रश्न काय असे पत्रकार परिषद केंद्र सरकारच्या 11 वर्ष पूर्ण केलेल्या कालावधीच्या संदर्भातली आहे। सिडकोचा विषय आपण मांडताय। सिडकोच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला सिडको योग्य पद्धतीनं काम करत नाहीत अशा तक्रारी लोकांच्या असतात। आम्ही अशा पद्धतीच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत मांडत राहतो आणि यंत्रणा जर हलत नसेल तर यंत्रणेला गदागदा हलवणं यासाठी जे करणं आवश्यक आहे तेही करत राहतो। धन्यवाद। धन्यवाद।